त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। किशोरी पेडणेकर यांना सुद्धा ईडीनं समन्स बजावलेलं आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीनं समन्स बजावलेलं आहे। किशोरी पेडणेकर यांना या अगोदर सुद्धा ईडीनं समन्स बजावलेलं होतं। त्यांनी वेळ मागून घेतलेली होती, मात्र आता पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स बजावलंय। किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आहेत आणि याच सगळ्या प्रकरणामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे कंत्राट दिली या सगळ्या प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा समन्स बजावलंय। या अगोदर सुद्धा किशोरी पेडणेकर यांना समन्स बजावण्यात आलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात कृष्णा सोनारवाडकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, संदीप, आपण पाहतोय की ईडी कडून आता किशोरी पेडणेकर यांना सुद्धा समन्स केल्याची बातमी जी आहे ती समोर येते आहे। गुरुवारी त्यांना चौकशीला बोलावण्यात आलेला आहे। किशोरी पेडणेकर यांच्यावरती ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आणि बॉडी बॅग घोटाळा जो कोविड काळामध्ये झालेला होता त्या अनुषंगाने किशोरी पेडणेकर यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी आता ईडीनं त्यांना समन्स पाठवलेला आहे। मुंबई पोलिसांनी हा मूळ गुन्हा दाखल केलेला होता। मुंबई पोलिसांनी काही वेळ तपास केला आणि त्यानंतर समांतर तपास म्हणून ईडीनं सुद्धा याच प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे। याआधी सुद्धा किशोरी पेडणेकर यांना समन्स पाठवण्यात आलेलं होतं। त्यांची चौकशी जी झालेली आहे, मात्र पुन्हा एकदा त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी आता गुरुवारी त्यांना चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे। मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये किशोरी पेडणेकर यांची सुद्धा चौकशी होणार आहे। आपण पाहतो की काही वेळापूर्वीच बातमी आलेली होती महाराष्ट्र शिखर बँक अगदी कृष्णा, मी थोडंसं तुला थांबवतोय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत। अंबादासजी, आपण बघतोय काही वेळापूर्वी रोहित पवारांना समन्स बजावण्यात आलं, किशोरी पेडणेकरांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीचे नेते ईडीच्या रडारवर दिसत आहेत। हे रोज झालंय की आता बातमी होत नाही, आता अशी स्थिती आहे। सूरज चव्हाणांना अटक झाली, राजन साळवींना नोटीस आली, रवींद्र वायकरांना घरी जाऊन तपासणी केली। हे रोजचं काम झालं ईडीचं। ईडीला जे पंतप्रधान देशाचे आणि 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराविषयी बोलले होते ते लोक दिसत नाही। ईडीला मला असं वाटतं सुस्पष्टपणे काल ईडीनं सूरज चव्हाणाच्या विषयी सुस्पष्टपणे निवेदन केलेलं आहे की ज्या विषयात यांना अटक केलं त्या विषयात सूरज चव्हाणाचं कुठंच नाव नाही। त्यामुळे अशा पद्धतीनं ईडीची भीती, ईडीचा वापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात। पण तुम्हाला असं वाटतं गुरुत्वाकर्षणाचा न्यूटनचा नियम आहे, जेवढा चेंडू जोरदार जमिनीवर आपटणार तेवढा तो उंच जास्त जाणार। त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या जेवढ्या नेत्यांना जेवढा त्रास दिला जाईल तेवढ्याच ताकदीनं महाविकास आघाडी राजकीय दृष्ट्या या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी असो किंवा आमच्यातले गेलेले गद्दार असो यांच्या राजकारणाचा मुकाबला करेल। अंबादास दानवेजी, शिंदे गटात येण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांवर अशा प्रकारे दबाव वाढत चाललाय, अशा प्रकारची सुद्धा चर्चा ठाकरे गटातले नेते आणि आरोप करताना दिसत आहेत। बरोबर, काही चूक नाहीये। बऱ्याच लोकांना अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग केलं जात आहे, बऱ्याच लोकांना केलं जात आहे अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग। पण मला असं वाटतं शिवसैनिक या सगळ्या ब्लॅकमेलिंगला कुठेही दबणार नाही, झुकणार नाही। अगदी अंबादास दानवेजी, धन्यवाद। तुम्ही TV9 मराठीशी बोललात त्याबद्दल। आपण बघितलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या सोबत होते आणि एकंदरीतच ठाकरे गट असेल किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये झुकणार नसल्याचं अंबादास दानवे म्हणाले। माझ्या हाती ईडीचं समन्स आल्यानंतर प्रतिक्रिया देणार असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। माझ्या हाती ज्यावेळेला ईडीचं समन्स येईल त्यावेळेला आपण प्रतिक्रिया देऊ, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे। किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स बजावल्याची माहिती येते आणि यावर आता किशोरी पेडणेकर सुद्धा थोड्या वेळानंतर त्यांना ज्यावेळी समन्स मिळेल त्यावेळेला प्रतिक्रिया देतील। या अगोदर सुद्धा किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स आलेलं होतं। कोरोना काळामध्ये कथित जो बॉडी बॅग घोटाळा झालेला होता या प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकर यांना या अगोदर ईडीनं समन्स बजावलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा त्यांचा जबाब जो आहे तो नोंदवण्यासाठी किंवा रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावल्याची माहिती समोर येते। काही वेळापूर्वी रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कारखान्याच्या संदर्भामध्ये समन्स बजावल्याची बातमी आलेली होती, तर दुसरीकडे आता किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स बजावल्याची माहिती आली आहे। माझ्या हाती ज्यावेळेला समन्स येईल त्याच वेळेला मी प्रतिक्रिया देईन असं किशोरी पेडणेकर म्हणालेले आहेत। किशोरी पेडणेकर या उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या आहेत, मुंबईच्या माजी महापौर आहेत। कोरोना काळामध्ये त्याच मुंबईच्या महापौर होत्या आणि त्या कोरोना काळामध्ये बॉडी बॅग, कथित जो बॉडी बॅग घोटाळा आहे या प्रकरणामध्ये त्यांची आतापर्यंत चौकशी सुद्धा झालेली आहे।